नमस्कार मित्रांनो, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा पार पडला. दरम्यान सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या हा चांगला विषय आहे. राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही, मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या हा चांगला विषय आहे. त्यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावं. आता गिधाड गिरट्या घालायला लागले आहेत, त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. अजितदादांसोबत न दिसणारे गिधाड आता दिसू लागले आहे. सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावे, असा सल्ला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांना दिला आहे. काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असावं. पार्थ आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिला असेल तर त्यांचं त्यांनी पालन करावं, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच जरांगे पाटील यांनी विरोधकांपासून सावध राहा असा सल्ला सुनेत्रा पवार यांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.